वसई विरार परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं वाढत असली तरी तितक्याच प्रमाणात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा सपाटा सध्या महानगरपालिकेने लावलेला आहे। तोडकामाची ही दृश्य आहेत वसई पूर्वेच्या जी प्रभागातली। जी प्रभागात आज मोठ्या प्रमाणावर हातोडा चालवण्यात आला आणि जवळपास 50,000 स्क्वेअर फूटच्या आसपास ही बांधकामं तोडण्यात आली। यातली जी बांधकाम आहेत कामांच्या आयशा कंपाऊंडमधलं बांधकाम आहे। हे सर्वे नंबर 149 आणि 150 इकडे जवळपास 17,300 स्क्वेअर फुटाचं वीट बांधकाम पालिकेने आज तोडले। तर कामांच्या देवदळ रोड येथे अंदाजे 22,800 चौरस फुटांचं RCC वीट बांधकाम पालिकेने तोडले। सातिवलीच्या तुंगार फाटाजवळ 6,000 फूट चौरस फुटाची पत्राशेड जी होती ती पालिकेने निष्कासित केलेली आहे। सकाळपासून ही मोहीम सुरू होती आणि या मोहिमेमध्ये जवळपास 45 ते 50,000 चौरस फुटाचं बांधकाम तोडण्यात आलेलं आहे आणि ह्या कारवाईमध्ये जवळपास पालिकेचे सर्व कर्मचारी उपायुक्त हे कामाला लागले होते। 2 दिवसापूर्वी वसईच्या नालासोपाराच्या वाकणपाडा परिसरामध्ये जे एक भिंत पडून तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे अनधिकृत बांधकामं आता ही नागरिकांच्या जीवावर बेतत असली तरी तितक्याच प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्याचं काम जे आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून होते। त्यामुळे जी विभागाने जी अशीच कारवाई पुढे राहणार असल्याचं सांगणार आहे। याआधी देखील 2 दिवसापूर्वी अशा प्रकारे कारवाई केली होती आणि येत्या 2 दिवसात देखील अनधिकृत बांधकामावर अशा प्रकारे नजर असणार आहे। HPLS साठी प्रवीण नलावडे, वसई।